मध्येच रुद्रांशने डोळे उघडून अंजूकडे पाहिलं. तिच्या लोभस चेहऱ्यावर पसरलेला आनंद कमालीचा सुखावत होता त्याला. आज खरंच त्याचा आणि तिचा संघर्ष संपला होता. त्याने वंशकडे बघून पुन्हा डोळे मिटले. थोड्या वेळाने अंजूने डोळे उघडून एकदा वंशकडे अन मग रुद्रांशकडे पाहिलं. तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख होतं हे. 3 वर्षाच्या संघर्षानंतरचं. या सुखाला कशाचीच तोड नव्हती. अगदी स्वर्गसुख ही फिकं पडलं असतं यासमोर. तिनेही समाधानाने डोळे मिटून घेतले. पुढे DGP सर म्हणाल्याप्रमाणे विकासलाही शोधून काढलंच. कोकणामध्ये जाऊन मासे विकायला लागला होता बिचारा. मुकेशच गेला होता मासे खरेदी करण्यासाठी आणि हा मोठा मासा गळायला लागला. जेलमधल्या खोट्या विकासला बाहेर काढण्यात आलं. जेलरलाही निलंबित करण्यात आलं. त्यानेच विकासची पळून जाण्यात मदत केली होती. आता सगळे गुन्हेगार गजाआड झाले होते आणि कोर्टाने सुनावलेल्या शिक्षा भोगत होते. आज सगळेच मोठ्या उत्साहात तयार झाले होते. दिवसही खास होता ना. आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुन्हा एकदा रुद्रांशाचा सत्कार होणार होता. सोबत अंजू, पिया, मुकेश, DGP सर, राहुल व समीरचाही. समीर 3ऱ्या प्रयत्नात ॲटिट्यूड बनवण्यात यशस्वी झाला होता. तोच फॉर्म्युला वापरून एका इंडस्ट्रीमध्ये तो ॲटिट्यूड बनवला जाणार होता आणि करोडो लोकांपर्यंत मोफत पुरवला जाणार होता. खूप मोठी कामगिरी पार पडली होती त्याने. पण हे डोकं तर त्याच्या भावाचं होतं, गिरीशचं. त्यासाठी रुद्रांश, अंजू व समीरने त्याला भेटून त्याचे आभार मानले होते. एवढंच नाही तर रुद्रांशला मदत केली म्हणून त्याची शिक्षाही कमी करण्यात आली होती. त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली. हे महत्त्वाचं होतं. मुकेश व DGP सरांचा सत्कार झाला. पूर्वीने हसतच मुकेशचा हात धरला होता. त्याने तिचे अभिमानाने भरून आलेले डोळे पुसले. दोघेही समाधानाने हसले. राहुलचा सत्कार होताना मधूही भावूक झाली होती. कारण जे आईवडील लग्नासाठी तयार नव्हते त्यांनी आज मोठ्या आनंदाने राहुलला जावई म्हणून स्वीकारलं होतं. तिच्यासोबत तोडलेलं नातं परत जोडलं होतं. तिच्या आयुष्यात राहुलने पुन्हा सुख आणलं होतं. सौरभ व अंजू भरल्या डोळ्यांनी बघत होते पारितोषिक स्वीकारणाऱ्या पियाकडे. बाहेरच्या शत्रूसोबत तर कोणीही लढू शकतं, पण ती तिचं सगळ्यात जास्त प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत लढली होती. देशासाठी आणि तिच्या मैत्रिणीसाठी. वर्दी न घालता तिने मोलाचं काम केलं होतं. खरंच दाद देण्यासोबत उदाहरण उभं केलं होतं तिने जगासमोर. समीरला फक्त पारितोषिकच नाही देण्यात आलं. भारतात कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये त्याला पोस्ट PhD करण्यासाठी परवानगी दिली गेली होती. तो आता एक मोठा शास्त्रज्ञ होणार होता. आणि त्याची होणारी बायको ईशा, ती तर रडता रडता थांबत नव्हती. अंजूने एक कडक सॅल्यूट ठोकला रुद्रांशला आणि मग वळून ती मार्चिंग करत राष्ट्रपतींसमोर गेली. रुद्रांशने ओलावलेले डोळे टिपले. आज त्याच्या वाघिणीने त्याला सन्मान तर दिलाच, पण छातीवर करण्याचं ठोस कारणही दिलं होतं. अंजूने तिथेही सॅल्यूट केला आणि मग पुढे जाऊन तिने त्यांना अभिवादन केलं. त्यांनी तिचं कौतुक करून तिला पारितोषिक देत तिचा सन्मान केला. शिलाबाई वर बघत होत्या. आज खरंच अंजूचे वडील हवे होते हे पाहण्यासाठी. अशी वेडी आशा जागली होती मनी. मातृत्वाचे पांग फेडले होते त्यांच्या लेकीने आज. हर्षी भरल्या डोळ्यांनी छाती वर करून बहिणीच्या यशाचा आनंद साजरा करत होता. दिनेश रावांनी तर तिच्यावर रुद्रांच्या कौतुकाचा पूल बांधला होता. रुद्रांशाचं इंट्रोडक्शन अंजू स्वतः देत होती. त्याच्याबद्दल गर्वाचे काही शब्द बोलल्यानंतर ती म्हणाली, बॉर्डरवर जसा एक सैनिक बाहेरच्या शत्रूसोबत लढत असतो तसेच यांच्यासारखे सैनिक घरातल्या शत्रूसोबत लढत असतात. आतली कीड साफ करण्याचं काम करत असतात. पण या लढाईत आजकालच्या काळात अशी कुर्बानी देणारी कोहिनूर क्वचितच आढळतात. त्यांच्या शरीरावरचा एक एक घाव त्यांच्या देशभक्तीची गाथा सांगतो. बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आणि तिच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून रुद्रांशाचाही ऊर भरून आला होता. तिच्या नजरेतला अभिमान लाख मोलाचा होता. अंजू येणारे अश्रू मोठ्या मुश्किलीने अडवून म्हणाली, मी जाता जाता एवढंच म्हणेन की माझ्यासाठी रुद्रांश मोहिते फक्त एक नाव नाहीये, ती एक चिंगारी आहे. देशप्रेमाची, त्यावरील निष्ठेची, त्यागाची व समर्पणाची. आणि या नावासोबत माझं नाव जोडलं गेलं हे माझं परमभाग्य आहे. याहून मोठं सुख काय असू शकतं एका स्त्रीसाठी. मला हे सुख देण्यासाठी थँक्यू सो मच. ती व रुद्रांश दोघेही एकटक बघत होते एकमेकांना. आज पुन्हा एकदा प्रेमात पडत होते ते एकमेकांच्या. टाळ्यांचा गजर झाला. अंजूनेही टाळ्या वाजवून त्याच्याकडे हसून पाहिलं. रुद्रांश मार्चिंग करून पुढे आला. त्याने सॅल्यूट ठोकून राष्ट्रपतींना अभिवादन केलं. त्यांनीही त्याचं कौतुक करून त्याचा सत्कार केला. किती वेळा याला जन्म देण्याचं पुण्य आपल्या पदरात टाकणार आहे हा. अहिल्याबाई रडवेल्या होत म्हणाल्या. ओलावलेल्या डोळ्यातून आनंद ओसांडून वाहत होता. जोपर्यंत तो त्याची ड्युटी करत राहील तोपर्यंत. आज आई हवी होती हो, दिनेशरावही घोगऱ्या आवाजात म्हणाले. अहिल्याबाईंनी त्याच्या हातावर हात ठेवत त्यांना धीर दिला. इकडे गावाला तर मोठ्या पडद्यावर तो सत्कार सोहळा बघितला जात होता. मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते. महादेवराव सुद्धा आईंचीच आठवण काढून भावूक झाले होते. कमलाबाईंनी सावरलं त्यांना. 2 आठवड्यानंतर मोठ्या जोमात ठुमके मारत होत्या जमलेल्या कलवऱ्या. गाण्यांवर गाणी वाजवली जात होती. कारण पिया व ईशाच्या हातावर मेहंदीची सजत होती आज.
अंजू तर मनसोक्तपणे नाचत होती, कारण तिच्या 2 नाही तर 3 मैत्रिणींचं एकाच मंडपात लग्न होणार होतं. हो, मधूही लग्न करणार होती. तिचं तसंही कोर्ट मॅरेज झालं होतं. तिच्या घरचेच तिला पुन्हा लग्न कर म्हणत होते. ती कशाला नाही म्हणेन मग? तिला ही हौस-मौज करायचीच होती. अंजूच्या जोडीला वंशही होता. सगळ्यांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. पूर्वी व सायली आपलं पोट सांभाळून थोडेसे ठुमके देत होत्या. खरं तर आजींच्या जाण्याने सौरभला लगेच लग्न करायचं नव्हतं. पण रुद्रांशने हट्ट केला होता, कारण आजींनाही ते आवडलं नसतं. त्याचा गावात मोठा सत्कार झाला तेव्हा गावकऱ्यांनीही आग्रह केला होता. म्हणून लग्नाची तारीख काढली गेली होती. आपले पुरुष मंडळी आत जाण्यासाठी बेकरार झाले होते. पण दरवाजावर ठेवलेल्या पहारेकरी कलवऱ्या त्यांना आत सोडत नव्हत्या. मग काय, त्यांनी बाहेरच धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. लांबूनच दिनेशरावांनी आवाज दिला तसे ते तिथून चुटकीसरशी गायब झाले. हळदीच्या कार्यक्रमालाही उधाण आलं होतं. पिवळ्या जर्द फुलांनी सगळीकडे सजावट केली होती. 3 पाटांवर मधू, ईशा व पिया आणि त्यांच्यासमोर 3 पाटांवर राहुल, समीर व सौरभ बसले होते. घरचे सगळेजण त्यांना एक एक करून हळद लावत होते. अंजूने तर भरभरून हळद चोळली होती तिघींना. आणि संधी साधून रुद्रांशलाही भरवलं होतं. पण ती त्याच्या हाती लागली नव्हती. त्याने तिच्याकडे बघत हातात हळद घेतली तशी ती पुन्हा सटकली तिथून. रुद्रांशी तिच्या मागे पळाला. अंजू पळ, त्यांच्या हाती लागू नकोस, पिया ओरडत होती. अंजू सौरभची वहिनी असली तरी या लग्नात ती नवरीकडून होती. रुद्रांश बदला पूर्ण झालाच पाहिजे. मोहितेंच्या इज्जतीचा प्रश्न आहे. सौरभही मोठ्याने ओरडत होता. अहो, मध्येच रुद्रांश डोळ्यांना हात लावत ओरडला. अहो काय झालं? अंजूने घाबरून विचारलं. ती पळतच त्याच्याजवळ आली. काय झालं बघू? तिने कासावीस होऊन विचारलं. रुद्रांशने तिच्याकडे बघून डोळा मिचकावला. तिने आश्चर्याने डोळे विस्फारले. ती पळणार तेच त्याने तिच्या गालांवर हळद चोळली. तुम्ही, ही चिटिंग आहे हो, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत, ती धुसफुसत ओरडली. मानेला झटका देऊन ती पटपट वर निघून गेली. अरे अरे, असं असतं मुलींच्या कलवऱ्यांचं. रुसली लगेच. समीर मान हलवून हसत म्हणाला. हो का बच्चू? थांब तुला दाखवते, ईशा उठत म्हणाली. तिने हळद घेतली नाही ते समीर उठून पळत सुटला. इकडे सौरभ पण हळद घेतली आणि नेमकं पियाने पाहिलं. ती पटकन तिचा घागरा पकडून तिच्या रूमकडे पळत गेली. त्यांची मज्जा बघून घरचे सगळे हसत होते. किती दिवसांनी असा हास्यकल्लोळ भरला होता घरांमध्ये. ते आपापल्या गप्पा मारण्यात गळून गेले. मधू पण हळद घेऊन उठणार तर राहुलने नकारात्मक मान हलवली. तिचं तोंड पडलं. राहुल उठून तिच्या शेजारी बसला. काहीही करण्याआधी बाळाचा विचार करायचा आता, राहुल तिच्या चेहऱ्यावर हळद लावत म्हणाला. तिनेही हसून त्याला हळद लावली. तो तिला मिठीत घेणार तेच मधूचे पप्पा खाकरले. दोघेही मनातच डोक्यावर मारत हसले. पिया पळतच रूममध्ये आली. ती दरवाजा लावणं ते सौरभ आत घुसला. अरे नको ना सौरभ, घरचे काय बोलतील? ती घाबरून ओरडली. काही नाही बोलणार, तो दरवाजा लावत म्हणाला. त्याने तिला जवळ ओढलं आणि ती दसकली. लग्नापर्यंत आता तुला भेटता येणार नाही, सौरभ तिच्या गालांवर हळद लावत म्हणाला. त्याने तिच्याकडे तोंड पाडून बघितलं. ती त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. बस एकच दिवस ना, मग कायमचे एक होऊ आपण. डोळ्यात आनंद भरभरून वाहत होता तिच्या. आणि चेहऱ्यावरच्या हसूबद्दल तर काय बोलावं. 1 दिवस? 24 तास बोल. आता 1 मिनिटसुद्धा एका महिन्यासारखा भासतोय पिया, सौरभ इवलंसं तोंड करत म्हणाला. पिया खळखळून हसली. खूपच सुंदर दिसत होती. हळदीने रूपाला 4 चांद लावले होते. सौरभला राहवलं नाही. त्याने सरळ तिला जवळ घेऊन तिचं हसणं आतच दाबून टाकलं. तिनेही आडकाठी न घेता त्याच्या गळ्याभोवतीची मिठी घट्ट केली. रुद्रांश नको ना, आधीच किती हळद लावली आहे मला, अंजू बेडभोवती पळत ओरडली. हो पण मला अजून लावायची आहे. सायलीच्या लग्नातली आत्ता लावतोय असं समज, तो तिच्या मागे पळत म्हणाला. मध्येच अंजूचा पाय साडीत अडकला. रुद्रांश, ती ओरडून पडणार तेच त्याने पटकन तिचा हात धरून तिला ओढलं आणि कमरेला धरून सावरलं. तिने जोरदार शहारून त्याच्या खांद्यावर हात ठेवले. पोटावर हळदीने भरलेल्या त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श अंगावर शिरशिरी आणून गेला. आणि त्याचं ते मिश्किल हसू. नजर झटकन खाली झुकली तिची. अजूनही तितकीच सुंदर लाजतेस तू अंजू, आणि तेच मला तुझ्याजवळ यायला भाग पाडतं, रुद्रांश तिचा चेहरा वर करत म्हणाला. म्हणजे मी जर लाजली नाही तर तुम्ही माझ्याजवळ येणार नाही का? अंजूने डोळे मोठे करत विचारलं. रुद्रांशने आता मोठ्याने हसून दिलं आणि तिने ते डोळ्यात साठवून घेतलं. रुद्रांश तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला. तुझ्याजवळ मी येत नाही, मी खेचलो जातो तुझ्या रूपाने, तुझ्या गंधाने, तुझ्या प्रेमाने. तुझ्याकडे जे हृदय आहे ना, ते माझं आहे, तेच खेचतं मला तुझ्याकडे. त्याच्या डोळ्यात ओसांडून वाहणारं प्रेम सर्व सुखांच्या पलीकडचं होतं. त्याने त्याचा गाल तिच्या गालावर घासला तसे तिने शहारून डोळे मिटले. रुद्रांश मागे होऊन तिचं गोंड स्वरूप साठवत होता मनात. येणारा प्रत्येक क्षण त्याला आता असाच भरभरून जगायचा होता तिच्यासोबत. अंजू डोळे उघडून म्हणाली. तुम्ही दाढी का वाढवली बर? टोचते किती? रुद्रांश तिच्या कमरेभोवती दोन्ही हात टाकत म्हणाला. अगं मग माझ्यातला आणि सौरभमधला फरक कळायला नको का? नाहीतर मलाच नवरा मुलगा समजून बसतील आणि पुन्हा लग्न. ओ खबरदार, पुन्हा लग्न करण्याचं नाव काढलं तर.
तुम्ही माझे आहात, समजलं ना? अंजू जरब देत म्हणाली. तिची ती काजळ भरलेली तीक्ष्ण तांबूस नजर काळजात खळबळ माजवत होती. पुन्हा एकदा तो प्रेमात पडत होता तिच्या. रुद्रांचा हात तिच्या हातावर गेला आणि तो हळूहळू वर सरकू लागला. अहो काय करताय? अंजू अंग चोरत म्हणाली. पुन्हा काटा उभा राहत होता अंगावर. हळद लावायची राहिली ना? रुद्रांश एकदम नशिल्या आवाजात म्हणाला. त्याच्या डोळ्यातले भाव बघून तिने सरळ डोळे बंद करून घेतले. त्याला अडवणं कधीच सोडलं होतं तिने. तो आता तिला इथून तिथून हळदीने भरवत चालला होता आणि ती त्याच्या त्या वेडावणाऱ्या स्पर्शात हरवत चालली होती. त्याचा हात मानेपासून खाली जाणार तेच तिने ताडकन डोळे उघडले आणि त्याला ढकलून म्हणाली. बास हां, खाली जाऊ आता? फुललेला श्वास कंट्रोल करत बघत होती ती त्याला. पण त्याच्या नजरेत बघवत नव्हतं. तो पुढे येणार तेच ती बाजूने सटकायला गेली. पण त्याने पुन्हा कमरेला धरून तिला भिंतीवर टेकवलं. अहो, आपलं खाली असणं गरजेचं आहे, अंजू नजर चोरत म्हणाली. आपलं काही काम नाही आता तिथे, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. ओठ खाली सरकू लागले. ती डोळे बंद करून पुन्हा हरवू लागली त्या नरम स्पर्शात. रुद्रांश, मोठी सून व मुलगा नाही हे बघून काय म्हणतील लोक? अंजू हातातली साडी घट्ट पकडत म्हणाली. हेच की किती रोमॅन्टिक कपल आहे, रुद्रांश तिला उचलून घेत म्हणाला. काय करताय? तिने डोळे उघडून विचारलं. हळद लागल्यावर ती उतरवायची पण असते ना, तो मिश्किलपणे म्हणाला. तिच्या पोटात आता गोळा आला. ती धडधडत्या छातीने म्हणाली. रुद्रांश. वंश, डोंट वरी, ताई बघून घेईल त्याला, तो तिला बाथरूममध्ये नेत म्हणाला. अहो प्लीज, हे बरं दिसत नाही. ते काय विचार करतील? ती काकुळतीला येत म्हणाली. तू त्यांचं सोड आणि माझा विचार कर. परत वंश आला की त्याच्या आईला हात लावून देत नाही, तो तिला खाली उतरून तोंड बारीक करत म्हणाला. अंजू आता पुढचा विचार करून कमालीची लाजली. तो तिच्या जवळ आला तसं तिने लाल गुलाबी होऊन मान खाली घातली. तिचा लोभत चेहरा नेहमीप्रमाणे ठाव घेत होता मनाचा. रुद्रांश. मध्येच ती त्याला बिलगत किंचाळली. रुद्रांशने शॉवर सुरू केला होता आणि पाणी खूपच थंड होतं. रुद्रांशने तिला जवळ घेऊन तिची हनवटी पकडत चेहरा वर केला. धुतल्या जाणाऱ्या हळदीच्या पाण्यात तिचा गोरापान चेहरा अजूनच मोहक वाटत होता. तो गालामध्ये हसला. तिने लाजून त्याच्या खांद्यावर चिपकड घट्ट करत डोळे मिटले. रुद्रांशने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांचा ताबा घेतला. ती जाग्यावरच स्तब्ध होऊन गेली. हळूहळू गोड लहरी उठू लागल्या शरीरामध्ये. त्याच्या पाठीवर फिरणाऱ्या हातांसोबत अंगावर मोरपीस फिरू लागले होते. त्याच्या गळ्यात हात टाकून ती मोहरल्यासारखी त्याच्या उबदार मिठीत सामावून गेली, पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात बुडण्यासाठी. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा भाग अंतिम असणार आहे. धन्यवाद.